दोन्ही महानगरपालिकेमध्ये समन्वय असावा। PMPMLला 200 टाटाच्या बसेस नवीन घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। तसा PMPMLच्या आयुक्ताला सूचना दिल्या आणि लवकरच त्याची ऑर्डर काढली जाईल आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं देखील वाहतुकीची व्यवस्था ही सुरळीत होण्याची गरज आहे। रिंग रोडच्या बद्दल पण काही थोड्या प्रश्न निर्माण झालेले होते, ते पण सोडवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी बसून केलं आहे। तशा पद्धतीच्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। काही बाबतीमध्ये काही प्रश्न राज्याच्या मंत्रालयाशी संबंध होते, उदाहरणार्थ बावनकुळे साहेबांच्या रेव्हेन्यू विभागाशी संबंधित होते, काही प्रश्न आमच्या रेव्हेन्यू विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे होते। अशा त्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सचिव लोकांना ते प्रश्न मार्गी लावण्याचं पण काम केलेलं आहे। तुम्हाला नेहमीच माहिती आहे, अनेक वर्ष पुणेकरांनी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे। मला रिझल्ट्स ओरिएंटल काम करायचं आहे आणि ते करत असताना पुणेकरांचं एकंदरीत वाहतुकीचं जे असुविधा आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत। काही ब्रिजेस हे पाडलेले आहेत, तिथं नवीन ब्रिजेस रुंद करायचे आहेत। ह्या सगळ्या गोष्टीची मेट्रोची कामं, अशा खूप गोष्टीची चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली। आयुक्तांनी भेट घेतली तुमची पुणे शहरामध्ये, ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढते, दररोज मर्डर होत आहे, आयटी कंपनीच्या संदर्भात मोहोळ गँगचे परत एकदा 2-3 पिस्टल सहजपणे मिळतात पुण्यामध्ये। आता यासाठी विचारलं का कोयता गँग? त्या संदर्भामध्ये तुम्ही मला सांगितलेलं होतं की आमच्याकडं लवकर बोला, कारण नंतर मुख्यमंत्री राज्याचे पुण्यात एका कार्यक्रमाच्या करता येणार आहे। मी CPंना तिकडं थांबवलेलं आहे। मी माझ्या ह्या सगळ्या बैठका मीटिंग करून खाली आलो तुमच्याशी बोलायला। आता पुन्हा जाऊन त्या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलणार आहे। आता काही नवीन अधिकारी ज्यांच्या मुदती संपल्या, त्या पुण्याच्या एकंदरीत विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपण आणलेले आहेत। कलेक्टर असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, इतर अधिकारी असतील, अजूनही काही अधिकारी आणायचे आहेत। त्यामध्ये आपण म्हणताय ती बाब स्वतः राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण गांभीर्याने घेतलेली आहे। मी पण या भागाचं प्रतिनिधित्व करतोय, त्याच्यामुळं मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे। पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही। इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही। त्याच्यामुळे एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्या करता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी, त्यांचा घरबांधणीचा कार्यक्रम असेल, त्यांच्या ऑफिसेस असतील, इथलं CP कार्यालय असेल, तिकडचं पिंपरी चिंचवडचं CP कार्यालय असेल, इव्हन आता SP चं पण कार्यालय आपल्या ग्रामीणचं, ती पण तिन्ही कामं आपण हातामध्ये घेतोय। म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे। त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, इतर दुसरे अधिकारी चांगले आणून ह्या सगळ्याला चाप बसवण्याचं काम, गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम, किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या IT मध्ये देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल, या सगळ्याच्या संदर्भात, किंवा कोयता गँग, टोळे गँग, या सगळ्याच्या संदर्भात, कारण सध्या याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होतीये, हे आपण सगळेजण पाहताय। त्याच्यामुळे मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोलणार आहे आणि मग पुन्हा माझे 2-3 दिवस महाराष्ट्रात इतर ठिकाणी दौरे आहेत आणि रविवारी पुन्हा माझ्या एका शिक्षण संस्थेचं नियामक मंडळ, वार्षिक सभा, आणखीन काही महत्त्वाच्या संस्थांची कामं ती करून मुंबईला गेल्यावर मी सोमवारी पुन्हा या गोष्टीचा, कारण जनतेने जो कौल द्यायचा आहे तो दिलेला आहे। जनतेने त्यांचं काम आमच्या युतीचं सरकार आणण्याच्या करता चोख केलेलं आहे।
मॅक्झिमम पुणे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये हे एखादा अपवाद वगळता 100% जागा युतीच्या निवडून आलेल्या आहेत, वडगाव शेरी अपवाद वगळता. मग असं असताना आता जबाबदारी आम्हा लोकांची आहे. आता जनतेने कुठं जागा ठेवलेली नाही आहे, त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये याबद्दलची खबरदारी ही आम्हाला घ्यावीच लागणार आणि ती आम्ही घेणार. त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही. आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर आज माझी देवेंद्रजींची भेट होणार नाही, कारण त्या कार्यक्रमाच्या मध्ये मी नाही आहे. आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याकडनंही समजून घेणार की ही आमची अपेक्षा आहे, कशामुळं हे घडतंय, ह्याच्यात काय तुम्हाला अडचण आहे, त्या पद्धतीनं त्यांनाही विचारणार आहे आणि पुढची पावलं उचलणार. दादा, गेल्या 8 दिवसांपासून राज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप होत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप लागतोय. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा वेळ का लागतोय? धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा वेळ का लागतो दादा? धनंजय मुंडेला पाठीशी कोण घालतंय? कुठल्याही चौकशीमध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केसमध्ये दोषी आहे, तर आज SITची चौकशी चालू आहे, आज CIDची चौकशी चालू आहे, आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे. आता ह्या 3 वेगवेगळ्या एजन्सीज तिथं चौकशी करतात. त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल, ते तिथं सिद्ध झालं, लक्षात आलं, तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. एक मिनिट माझ्या त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे. त्यामुळं चौकशी चाललेली आहे. काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला. प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले, किती काळ करता झाले, काय फोनवर संभाषण झालं, ते आता सगळं समजतं. ह्या सगळ्याचा अतिशय बारकाईनं, कारण अशा प्रकारच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपवून त्या ठिकाणी घेणार नाही. ही निगूढपणे झालेली हत्या आहे. त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे. अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचं आहे हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते. मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे. यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना कडकमधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला जाईल. सुरेश दस हे भाजपचे आमदार आहेत. भाजपच्याच आमदाराकडून आपल्या पक्षातल्या मंत्र्यावरती आरोप केले जातात. त्यामुळे त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडं असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या. कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले. त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे. माझी आणि देवेंद्रजींशी पण चर्चा झाली.